सुजय बरं वाटतंय का तुला आता? बरं वाटतंय. तुला काही खायचंय? नाही काय खावटत नाही मला. थांबी सिस्टरना विचारते काय द्यायचं खायला. यो नेमकं काय झालंय मला? माझ्या पोटात का दुखत होतं? सुजय तू आराम कर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी नंतर. मला शहाणपणा शिकवू नको. मुद्दाम बोलायचं टाळते का? अरे मी का टाळेन? तू दिलेला डबा सोडून मी दुसरं काहीच खात नव्हतो बरं का. आणि मला माहिती आहे मला जे काही झालं ना ते खाल्ल्यामुळेच झालं. तू आता आराम कर आपण नंतर बोलूयात की. नाही मला आत्ताच बोलायचंय. सांग काय झालंय ते. शांतपणे ऐकून घेणार असेल तर सांगते. बोल. चिडचिड करायची नाहीये. बोल. तुला फूड पॉइझनिंग झालंय. तुझ्या जेवणात कोणीतरी काहीतरी मिक्स केलं. काय? कोणी मिक्स केलं? मला नाही माहिती. घरातलाच कोणीतरी म्हणजे. अजून करा त्यांची कौतुक. पिऊन माझ्या मारणावर टपलेत सगळे. आता तरी जागी हो. म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते. मला माहिती कोणी केलंय हे. फक्त आजचं मरण उद्यावर ढकललंय त्यांनी. तुला माहितीये कोणी केलंय? मला चांगलाच अंदाज आहे. कोणी? भाऊजी उठलात तुम्ही? आई या बस. तुझ्या बाळा बरं वाटतंय ना आता? अजून तोंडाची चव नाही गेली माझ्या. पोटात पण दुखते थोडं. वहिनी डॉक्टर कुठे? भाऊजी अहो सकाळपासून एक पण डॉक्टर आले नाहीत व्हिजिटला. अगं पिवताई राऊंडवर गेले असेल डॉक्टर. अगं नाही पण निदान नर्स तरी पाहिजेत ना. कोणीच नाही आले. बरं ठीक आहे आम्ही बघून येतो. हा अर्जुन सुजा तुला काय आणायचं का? ज्यूस नारळ पाणी काय? ह्या ज्यूसाने एखादा. आलो सर. आई तुला वाटतं ना घरच्यांना माझी लई काळजी येते. असं का विचारतोस? बघ की त्यांची काळजी कुठे घेऊन आली मला. सुजा हर आजारी आहेस ना तू. मग हे असलं काहीतरी कशाला बोलतोस? आई मी आजारी कुणामुळे पडलोय? हर असं का बोलतोयस? असं काय नाही बघ सुजा. हे कोणी सांगितलं तुला? तुला हे चांगलं माहिती खरं काय आई. सुजाला जो त्रास झाला ना त्याच्या जेवणाच्या डब्यात मीच पावडर मिक्स केली होती. बघ आई तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा. घरातलं कोण कसं आहे तुला आधीपासून माहिती आहे. आजवर कधी काय बोलली नाही तू. आता काय बोलणार आहे म्हणा. सुजा अरे कशाला परत तो विषय काढतोस? अरे घरातल्यांना सगळ्यांना काळजी आहे तुझी. आपली बघ आपली 2 जीवांची असून सकाळी सुटून तुझ्यासाठी झटतीया. आणि सरकार अर्जुन विनू भाऊजी रात्रभर इथे होते. हा मी मरतो की काय याची वाट बघत असतील. काही पण काय बडबड करतोयस? मग काय बोलू अजून. एवढं होऊन बी त्यांचीच बाजू घेते ही. अरे बस कर की सुजा आता. काय मिळणार आहे तुला अशी भांडणं करून अजून? माझी ही हालत तुम्हीच केली बरं का. तुरुंगात पाठवलं मला. अजूनही चुकीचं वाटतोय का मी? मला सांग आई मी जन्मलो तेव्हाच का नाही. अरे बस कर असलं काहीतरी बोलणं. हे बघ तुला तुला घरच्यांवर विश्वास नाही ना. नको ठेवूस. माझ्यावर विश्वास ठेव. पण मी तुला शब्द देते मी आता तुला तुरुंगात परत जाऊ देणार नाही. खरंच? वय खरंच. फक्त तुला एक काम करावं लागेल. आता आणि काय? काय रे? एक डॉक्टर नाही आणि तू म्हणतेस तुझी डिलिव्हरी इकडे करायची. कशी करायची? अर्जुन माझ्या डिलिव्हरीपर्यंत सगळं नीट करते की नाही बघ मी. म्हणजे तुझ्या कामासाठी आपल्या बाळाचा जीव धोक्यात घालायचा बरोबर ना? काय बोलतोयस अर्जुन? आपे सॉरी. सगळे पेपरमध्ये बातमी वाचली आणि माझं डोकं सटकले तेव्हापासून. तू नको ना जास्त विचार करू. आपण काढूया ना काहीतरी मार्ग. बरे बघ मला जर इथल्या लोकांवर कॉन्फिडन्स आला नाही तर मी तुला आयत्या वेळेला दुसऱ्या दवाखान्यात हलवणार. त्यावेळी वाद घालायचे नाहीत. मी नाही घालणार. डॉक्टर. अरे अपर्णा तुम्ही इकडे? तुम्ही काय करता इकडे? मी विजिट साठी आली आहे. अच्छा. आणि तुम्ही? अहो आम्ही डॉक्टरांना बघतोय पण नाही दिसत इकडे कुणी. सध्या इथल्या डॉक्टरांवर खूप लोड आलाय. थंडीमुळे साथ आली आहे ना. हां डॉक्टर मला याविषयी जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आपण बोलूया.
नक्कीच अपर्णा, आणि याची गरजही आहे खरं तर. डॉक्टर ऐका ना, माझा भाऊ ॲडमिट आहे इकडं, तर तुम्ही जरा त्याला बघता का? इथं दुसरे डॉक्टर नाहीत म्हणून म्हणलं. खरं तर असं करू शकत नाही मी. नाही नाही, तुम्ही फक्त आत्ताची त्याची कंडिशन बघा, मग त्या डॉक्टरांना तसं सांगतो आम्ही की तुम्ही बघितलंय म्हणून. हां बरं ठीक आहे, चला. हां. सुजय, पोटात दुखते आता? कमी आहे जरा. गुड. भूक लागते? लागते थोडी थोडी. ज्यूस आणलाय पिऊन वय. पुढचे काही दिवस असाच हलका आहार घ्या, आणि बाकी तुमचे डॉक्टर येतील ते औषधं देतीलच तुम्हाला. डॉक्टरांनी औषधं दिलेत मॅडम. मग ती औषधं वेळेवर घ्या. आणि जाताना मी इथल्या डॉक्टरांना भेटून जाते. बाकी सगळं तर मला नॉर्मल वाटतंय. ओके, थँक्यू डॉक्टर. येते आपण. हो, थँक्यू. बरं झालं बाई, म्हणजे आता सुजा बरा होणार बघ. हो आई, वाचलो ना मी. सुजय, अरे काय हे वाचलो बिचलो काय बोलतोयस? आता पोटात असं दुखत होतं माझ्या, जातो की काय असंच वाटत होतं. सुजा, एक विचारू का? 2 विचार की, त्याला काय तवा. तुमचा कैदी बाबा मी. तू बाहेरचं काय खाल्लंय का घरचं सोडून या 2 दिवसात? नाही रे बाबा, इथं काय ऑर्डर करणार आहे मी. दवाखान्यात येस, नीट सांग, खाल्लेस का काय बाहेरचं? नव्हतं खाल्लं. आराम कर. पण मला माहिती आहे कशामुळे झालंय ते. कशामुळं? माझ्या जेवणात काहीतरी मिक्स केलेलं. असं नाही वाटत मला, मीच माती खाल्ली होती. काय झालं, काल रात्री मी दुपारचं शिळं खाल्लं रे. त्याचा आंबट वास पण येत होता, पण काय करणार, भूक लागली होती अर्जया. अहो भाऊजी, असं का केलं तुम्ही? तुझ्या खरं बोलतो ना तू? हो बाबा, खरंच सांगतोय. म्हणजे याचा अर्थ तुझ्या डब्यात कुणी काय मिक्स केलं नव्हतं. पिऊ, उद्यापासून सुजाला जास्त जेवण देत जा बरं. हो आई. सुजय, अरे तू आधी का नाही सांगितलंस? अगं मला बघायचं होतं सगळ्यांना काय वाटतंय ते, आणि वाटत होतंच ना, घरातलंच कुणीतरी येते. भाऊजी, मला नव्हतं वाटत. अगं तू आधीपासून वेगळीच आहे, त्यात काय नवली. ए गप जा. पिवताई, आम्ही निघतो, मला ऑफिसला पण जायचंय. काही वाटलं तरी फोन करा. हो. काळजी घे. हो, तुम्ही असल्यावर काय गरज आहे मला. चल. ये. आई, तू सांगितलं तसं केले आहे मी. आता काही झालं तरी मी तुरुंगात जात नसतो. तू काळजी नको करूस त्याची. अर्जुन, अरे 26 जानेवारीची तयारी सुरू करायची अजून मला. एवढं लवकर? अगं महिना आहे की आप्पे अजून. अरे, आपण कसा गावात 15 ऑगस्टचा कार्यक्रम केला होता, तसा आता मला जिल्ह्यात 26 जानेवारीचा कार्यक्रम करायचा. चांगले. हां अपर्णा, मी सुजयबद्दल बोलले इथल्या डॉक्टरांशी. ते थोड्या वेळाने स्वतः जाणार आहेत तपासायला. थँक्यू, खरंच थँक्यू. डॉक्टर, एक विचारायचं होतं, विचारू का? हां बोला की. सुजा म्हणतोय की त्यांनी शिळं अन्न खाल्लं होतं, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो का त्याला? हा. हो, म्हणजे जेवण आणण्याची प्रोसेस जर चालू झाली असेल तर त्यामुळे तर नक्कीच होऊ शकतं. हो, आणि सुजय भाऊजी म्हणतच होते ना की आंबट वास येतोय असं. मग त्याच्यामुळेच. पण हे कशाला काय खाल्लंय त्यांनी असं? जाऊ द्या डॉक्टर, आता नको त्यावर आता बोलायला. बरं चला, मला उशीर होतोय, आपल्याला आवरायचं, अजून ऑफिसला जायचंय. येऊ आम्ही? एक मिनिट. अपर्णा, तुम्ही अजूनही कामाला जाताय? हो. परवाच तुम्ही मला सांगितलं की तुम्ही रजा घेणार आहात म्हणून. मला वाटलं एव्हाना घेतली असेल. हो, मी काही दिवसात घेईनच रजा.
अपर्णा, तुमचं कामाप्रतीचं डेडिकेशन म्हणजे कमाल आहे खरंच. आम्हाला सुद्धा एनर्जी मिळते. पण आता विश्रांती घ्या आणि असं बाकी सुद्धा बरंच काही चालूच असतं की. काळजी घ्या. हो, मी घेते काळजी. येते मी. बघितलं, डॉक्टरांना पण वाटतंय तू आत्ता रजा घेतली पाहिजे, आराम केला पाहिजे. तू ऑफिसला जातेस हे कळलं ना, डॉक्टर पण चार्ज झाले. बघितलं का अर्जुन, अरे आपण घेतोय की काळजी. आणि आता असंही कामावर काही पूर्ण वेळ जावं लागत नाही. आपे, हे बघ, महिनाभरावर तुझी डिलिव्हरी आली आहे, 1 महिन्यावर. त्यामुळे हे सगळं थांबव आता. आता तू तुझी आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे का नाही मला सांग. त्यामुळे प्लीज, मी तुला प्लीज म्हणतोय, प्लीज रजा घे. हे बघ, तू घरी असशील ना तर आपल्या दोघांना बाळाची काळजी घेता येईल आणि मला तुमच्या दोघांची. हो, मी घेईन काळजी आणि लवकर रजाई घे. आता फक्त हे हॉस्पिटलचं काय तेवढं बघायचंय मला. बघू त्याचं काय होतंय. आणि नाही झाली तर मी रजा घेईन. पण मला आज ऑफिसमध्ये तर जाऊ दे. तायडे मॅडमला जरा या कामाबद्दल ब्रीफ देता येईल मला. ठीक आहे. देवा, हे असं सारखं सारखं तुझ्या दारात यायला मला बी नाही बरं वाटत. अरे पण काय करणार, कामच तसं आहे. तू एकदा काय ते माझं जुळवून टाक. माझं लग्न झालं ना, माझी बायको आणि मी, आम्ही दोघं मिळून त्या आप्पीचा बाजार उठवू. फक्त माझ्या आईला कायम माझ्यासोबत ठेव. तिला माझ्यापासून कधीच दूर करू नको. अरे देवा, माझं लग्न होईन, मला पोरगं होईन, मग माझी आई माझ्या पोरावर काय काय संस्कार करल, ते संस्कार घेऊन माझं पोरगं काय काय करल याचा मी विचार पण करू शकत नाही. देवा, काय बी कर, फक्त माझ्या आईला कायम माझ्यासोबत ठेव. तिला माझ्यापासून कधीच दूर करू नको. बघ, अगं माझं सोन्या ग. नाही बाळा, मी ना तुला सोडून कधी कुठं जाणार नाही. कायम मी तुझ्या बरोबर राही ना. त्याच्या आधी आपल्याला आपला बदला पूर्ण करायचा आहे. या घरात आहे ना कायम दंगे झाले पाहिजेत. बघ, नुसते राडे. घरातला एक बी सुखानं झोपला नाही पाहिजे. अरे होणार की. हे बघ, तुझ्या या बातमीने ना अख्ख्या घरात नुसती दंगल झाली. काय सांगती? मग बर, ते राहू दे. मी ना वेगळंच बोलायला आले तुला. काय? अरे तो तुझ्या आजारी नाही पडला, त्याला आजारी पाडलाय. म्हणजे घरातल्याच कुणीतरी त्याच्या खाण्यात काहीतरी कालवलंय आणि ते खाल्ल्यावर त्याची अशी अवस्था झाली. त्या अर्जाला माहिती आहे काय? नाही, त्याला नाही माहिती. उलट तोच म्हणत होता की आता पेपरात बातमी छापून आली की मला आता त्याचा तपास केला पाहिजे. आणि मला चांगलं माहितीये की घरातलंच कोणतरी असणार आहे म्हणून. मला माहितीये म्हणजे त्याला माहितीये का तुला माहितीये? मूर्त्या, त्याला माहितीये. असं काही येडेगत करतो रे, पण कुणी केलं हे त्याला माहिती नाही. मग आपण शोधून काढू की त्या अर्जाला सांगू. हा मग ती तर आपली लय मोठी जबाबदारी आहे ना. ते कदमच एकमेकांची टाळकी फोडणार आहेत. आपल्याला काय करायची गरज नाही. असं नाही बंट्या. अरे त्या आप्पीचे प्रयत्न चालू असतात ना, सगळं घर जोडून ठेवायचे. आई, आता काय नीट होत नसतंय. आणि जरी झालं तरी आपण आहेच की. काढी टाकायची आणि बाजूला व्हायचं. पण काय रे बंट्या, कुणी केलं असेल या असं? आई, मी बी तेच विचार करतो. सुजाला आजारी पाडून कुणाला फायदा होणार आहे? आई, स्वप्नील, रुपाली? नाही नाही नाही. अरे त्या रुपालीला तर त्या भावल्याशिवाय दुसरं काय सुचत बी नाही. आणि तो सपन्या बी नाही. काही पण रागाच्या भरात केला असेल की. अरे नाही बंट्या, ती दोघं बी पार बाद झाल्यात बघ. तो सपन्यात असून नसल्यागत हाय. मग कुणी केलं असेल आई हे? सुजाला आजारी पाडून कुणाला काय मिळणार आहे रे? प्रत्येकाचा दिवस येतो तसा भरतो सुद्धा. बरोबर आहे. आत्ता आमचे दिवस आलेत. बघू, दिवस आल्यात का भरल्यात ते. वेळ. हा आई, वेळ मिळणार ना. हे कुणी केलंय ते मला माहिती. कुणी? सरकार. काय सांगतो? हा, आगाई सुजाला फुस लावून सरकारला धमकी द्यायला मीच सांगितलं होतं. सुजानं अर्जाला काही सांगू नये म्हणून सरकारनंच त्या सुजाच्या डब्यात पावडर टाकली. त्याला आजारी पाडला आणि दवाखान्यात पाठवला. म्हणजे सरकारला वेळ मिळेल ना हे सगळं सावरायला.
ते गुडघ्यात मेंदू हे करू शकतो हा. अगं सरकारनेच केलंय 100%. मी सांगतो की. पण काय रे बंट्या, आपण त्या अर्जाला सांगायचं का? हा नाही, त्याला जर कळलं ना त्या सरकारने असं पावडर टाकून त्या सुजाला आजारी पाडलं तर अख्खं घर फुटल घर. पण त्या अर्जाला सांगणार कसं आपण? आई, आपण काही सांगायची गरज नाही. मग काय करायचं म्हणतो? माझे आमदार सुजय हंबीरराव कदम आहेत की आपल्याकडे. बरे का त्याला? रुक्मिणी काय विचारतोय? धोका टळला का? हा मला खरंच कळत नाही तुमच्याशी काय बोलू मी. हो, आपल्या पोटचा पोरगा आहे तो, आणि तुम्ही त्याच्या जेवणात. मी काय सांगते ते ऐका आता. तुम्हाला माहितीये त्याला बी कळलंय तुम्हीच त्याच्या जेवणात काहीतरी घातलेलं. काय? पण अर्जुनने विचारलं तेव्हा तुमचं नाव नाही सांगितलं त्याने. का? आता त्याला तुरुंगातून बाहेर काढायची काळजी घ्या तुम्ही. कसं करायचं ते? मला त्यासाठी अर्जुनशी बोलावं लागेल. आणि तू कशासाठी त्याला इकडे ठेवून घेईल? त्याच्यामुळं काय झालं हे ठाऊक आहे ना तुला? अहो 3 आठवडे झाले तुरुंगात आहे तो. अहो एवढे दिवस तर तो संकल्प बी नव्हता. अर्जुनला बोलावं लागणार आहे मला. मी बोलू का त्याच्याशी? त्यांना आणखीनच गोष्टी बदलतील. मी सुजाच्या जेवणात पावडर का लावली होती कुणाला माहित नाही, आणि हे कुणाला कळलं नाही पाहिजेत. तुमचं जे काय आहे ते मिटवून घ्या. पण सुजा इथनं परत गेला तर तो आणखीनच चिडल आणि अर्जुनला सगळं सांगून टाकल. हे असं झालेलं अजिबात परवडायचं नाही. म्हणून सांगते त्याला तुरुंगात परत जाऊ देऊ नका. करतो मी काय तर. डॉक्टर, काय चिंचुके, झोप लागली काय? जैन साहेब, अहो नाही, सॉरी जरा डुलका लागलेला. दे, कामाचा लोड असला की असं होत असतं. नाही, रातभर फोन चाललेला ना, त्याच्यामुळे जागा होतो. काय गावाकडून? हा ना. काय ओके ना गावाकडं? अहो नाही, जरा भावकीत वाद झालाय, त्यात आमचा धाकटा बंधू आहे. काय जमिनीवरून का? हा ना साहेब, दुसरं काय कारण आहे का? सगळ्या घरात तेच आहे. बरं, वहिनी कशी काय? एकदम मस्त आहे साहेब, तुमच्यामुळे. मी काय म्हणतो, जरा तुझा चौकीला मी थांबतो इथं. नाही साहेब, आता नाही झोपणार मी. अरे तसं नाही म्हणत मी, तू खरंच जा चौकीला, फ्रेश हो. मी थांबतो इकडं. एक कटिंग मारायचं का नाही? हा ना साहेब, चला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. काय काय म्हणताय? सगळं उत्तम. फक्त गायतोंडे, फक्तच्या पुढचं आधी सांगायचं की. ॲक्च्युली सरकारी हॉस्पिटल्समध्ये अडचण होते. डॉक्टर फार कमी आहेत आणि त्यांच्यावर कामाचा ताण खूप आहे. अजून किती डॉक्टर्स हवे त्याची जरा माहिती काढा. आपण तसे डॉक्टर्स अवेलेबल होत आहेत का ते बघू. मॅडम, मीही संबंधित डिपार्टमेंटशी बोलून बघतो आणि मगच आपण डॉक्टरांची नेमणूक करूया. ठीक आहे. आणि हो, हिरकणी योजना काय म्हणतेय? उत्तम उत्तम चालली. हे बघा, या महिन्याचे रिपोर्ट्स. अरे वा, गायतोंडे 5वा महिना आहे, सलग रेकॉर्ड देताय तुम्ही मला. हो, वर्षभर राहिले पाहिजेत फक्त. गायतोंडे, या 2 केंद्रांवर अचानक बायकांची संख्या कमी झाली हो. येणंच बंद झालंय. म्हणजे त्यांच्या डिलिव्हरी झाल्यात अशी नोंद नाही बघा. हो, या महिला तर 5 महिने नियमित येत होत्या, पण अचानक बंद झाल्यात. त्याचं कारण काय असेल? मला असं वाटतं कदाचित त्यांची एंट्री करायची राहिली असेल. पण त्याचा शोध घ्या. त्या बायका अचानक येणं का बंद झालंय किंवा काय असेल ते. ठीक आहे मॅडम, मी बघतो. आणि हो,
रेग्युलर चेकअपसाठी पण काही महिला जात नाहीये. त्याची काय कारण आहेत ते बघा. म्हणजे त्यांच्याशी बोलून किमान कारणं तरी कळतील आपल्याला. येस मॅडम, लागतो कामाला. या.